नमस्कार, एव्हिनन मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज आपण वाटे गावातील स्टँड या ठिकाणी आहोत. याचं कारण असं की आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतलेली आहे आणि देशाचं नेतृत्व करायचं त्यांनी सुरू केलेलं आहे आजपासून. तर त्याचाच आनंद उत्सव म्हणून वाटेगावच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज वाटेगावमध्ये लाडू वाटून आनंद उत्सव साजरा केलेला आहे. आपल्यासोबत आता वाटेगावचे भाजपचे काही पदाधिकारी, काही राज्याचे पदाधिकारी, काही जिल्ह्याचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं त्यांनी आनंद उत्सव कशा पद्धतीने साजरा केला व त्यांच्यापुढे आता इथून पुढे जे विकास कामं आहेत स्थानिक लेवलची ती कशा पद्धतीने पूर्ण करायत आपण त्यांना जाणून घेऊया. नमस्ते. नमस्ते. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी तिसऱ्यांदा शपथविधी घेतलेली आहे. आपण आनंद उत्सव साजरा करताय, पण भाजपला तसं बहुमत पूर्ण मिळालं नाही. याबद्दल आपलं शल्य वाटतंय का? कसं आहे, आता भाजपला काही ठिकाणी कमी पडलं ते आम्ही मान्य करतो, पण सर्वसामान्य जनतेचा कल असल्यामुळे आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले. पंतप्रधानांच्या आजपासून त्यांची कामाला सुरुवात झाली तिसऱ्या टर्मची, पण आता स्थानिकचे जे विषय आहेत ते वरती पण पोहोचणार का? आपल्याला विश्वास आहे का स्थानिकचे जे विषय आहेत ते पूर्ण होणार? 100% विश्वासात आपल्याला आम्हाला विश्वास आहे की आतापर्यंत गावात आम्ही भाजपच्या सत्तेतूनच विकास कामं केली आणि इथून पुढे सुद्धा होणार. सदाभाऊ असतील, गर्णीशील माने असतील, यांच्या सत्यजित देशमुख असतील, सम्राट बाबा असतील, यांच्या माध्यमातून वाटेगावचा विकास चालूच आहे. म्हणून तर वाटेगावातनं सगळ्यात मताधिक्य वाळवा मतदारसंघात शिराळा मतदारसंघात सर्वाधिक्य मतदान वाटेगावनं दिलेलं आहे. ही जनतेचा कौल आहे. वाटेगाव हा वावा तालुका शिराळा मतदारसंघ येतो. आता जयंतराव पाटील साहेबांचा बाले किल्ला, यातून आपण सांगतात की मताधिक्य मिळालं, याचं रहस्य काय? सर्वसामान्य जनतेनं दिलेला कौल आहे हा. सर्वसामान्य जनते. आता अजून काही लोक त्यांच्या जाणून घ्या, आपण कसं बघताय निवडणुकीकडे? कारण आता यांनी सांगितले की सर्वात जास्त मताधिक्य धैर्यशील माने इथले उमेदवार त्यांनी घेतलं, पण त्यांना मंत्रिपदापासून डावललं गेलं का? प्रथम तर मंत्रिपदाचा मुद्दाच नाहीये. आज ह्या इंडियाच्या युतीच्या महायुतीच्या पक्षांमध्ये बरेचसेच घटक पक्ष आहेत. यामध्ये कुणाला मंत्रिपद भेटणं हा विषय महत्वाचा नसून त्यामध्ये देशाचा विकास करणं हा विषय महत्वाचा आहे. मंत्रिपद येत असतात, जात असतात, मिळत असतात. भारतीय जनता पार्टीचं जे काम आहे किंवा घटक पक्ष सर्व मित्रपक्षांचं जे काम आहे, आज रामदासजी आठवले साहेब असतील, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर असतील, त्याच्यानंतर बरेचसेच असे मित्रपक्ष आहेत एनडीए नितीश कुमार असतील, त्याच्यानंतर चंद्रबाबू नायडू असतील, असे बरेचसेच पक्ष आणि मित्रपक्ष सोबत आल्यामुळं प्रत्येकाला मंत्रिपद भेटणं हे अशक्य आहे. बरोबर. यांना थोडी मुद्दा सांगितला की सर्वांना मंत्रिपद भेटणं अशक्य आहे, पण आता यातून पण नाराजी सत्र चालू होणार, नंतर विधानसभेला काय अडचण? ह्या नाराजीसाठी आमच्या पक्षाचे पंतप्रधान सक्षम आहेत. आमच्या पार्टीत बसलेले राष्ट्रीय अध्यक्ष, आमच्या पक्षाचे जे बसलेले सर्व पक्ष मंडळी आहे आणि मित्र पक्षाचे जे मोठे नेते असतील, यांच्या सगळ्यांच्या सामंजस्याने हे मंत्रिमंडळ बनवलेलं आहे. त्यामुळे हे नाराजीचं कसं आहे की काही आम्हाला अडचणी येणार नाही असं माझ्या मनाकडून मला वाटतंय. पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा आता नाराजी नाट्य चालू केलं. त्यांनी पण यातनं मला मोकळं करा आणि मी संघटनेत काम करतो अशी त्यांनी मागणी केली. मग हे कशासाठी? प्रथम तर भारतीय जनता पार्टी ही संघटनेतली पार्टी आहे. कुठलाही नेता काल आज उठून किंवा कुठल्याही नेत्यांच्या मुलांसारखं या पार्टीत चालत नसतं. या पार्टीत कार्यकर्ता हा शून्यापासून घडतो. प्रथम तर तो प्रथम लेवलला सदस्यापासून, गावातल्या प्रत्येक वार्डापासून, त्याच्यानंतर तालुक्यापासून, जिल्ह्यापासून, मग राज्यानंतर केंद्रात किंवा देशात तो काम करत असतो. या संघटनेतल्या जबाबदाऱ्या प्रत्येक पार पाडत येत तो वरती तयार होतो. तसं देवेंद्रजींनी वार्डापासून ते नागपूर महानगरपालिका शहरात येतात. लहान वयात नगरसेवक झाले, नगरसेवक विधानसभेचं प्रतिनिधित्व त्यांनी मिळवलं, आमदार झाले. त्याच्यानंतर आज महाराष्ट्रात मोठ्या पदावर त्यांनी काम केलेलं आहे. सगळ्यात मोठा काय नाराजी म्हणजे काय, कुठल्याही आपण काम करत असताना जर त्या कामामध्ये पार्टीला आपण यश मिळवू शकलो असेल तर त्यांनी ते मान्य केलेलं आहे आणि त्यातनं मला मोकळं करून संघटनेचं मला काम करण्यासाठी वेळ द्या आणि ह्या पार्टीला मला पुढे न्यायचं आहे आणि उद्या मला विधानसभेच्या दृष्टीने चांगली कामं करायची, यासाठी त्यांनी मोकळं करा म्हणून. नाराजी विराजी यात काही नाही आहे. आता वाटेगावमध्ये मतदारसंघात तुम्ही सर्वात जास्त लीड घेतला सांगितलं गेलं, पण आर्थिक रसदही पुरवली गेली भाजपकडून. लोकसभेच्या इतिहासात सर्वात जास्त पैसे वाटले असं बोललं गेलं, आपण काय सांगाल? नाही, कसं आहे, नाचता येत नाही म्हणून अंगण वाकडं असं म्हणायची जनतेला सवय आहे.
आणि तसं जर आर्थिक रस्ता जर मला बोलायचं गेलं तर हे संपूर्ण जे वाटेगाव पुरता मी विषय घेतो तर वाटेगाव हा सगळा बालेकिल्ला असं जर का राष्ट्रवादी असू देत, जयंत पाटील असू देत, हे फार मोठी मोठी व्यक्तिमत्व आहेत, तरी सुद्धा सर्वसामान्य जनतेनं 843 मताचं लीड दिलं वाटेगाव सारख्या गावातून. हे फार मोठं जनतेचं म्हणजे मोदीजी प्रत्येक घराघरापर्यंत दारादारापर्यंत पोहोचलेत. प्रत्येकाला फुल ना फुलाची पाकळी होऊन मोदीजींनी मदत केलेली आहे, मदत मिळालेली आहे, त्याचं हे फळ आहे. पण धैर्यशील मानेंच्यावर सुद्धा गावातले बरेचसे लोक नाराज होते. याच गावात नाही, पूर्ण मतदारसंघातील लोक नाराज होते की त्यांनी गावात वेळ दिला नाही किंवा गावात त्यांनी कुठे फिरकले नाहीत असंही बोललं जात होतं. मग ते पुसण्यात कसं यश आलं तुम्हाला? कसं आहे, खासदार म्हणजे ग्रामपंचायत सदस्य नाहीये, त्यामुळे प्रत्येक गावात येणं शक्य नाही. धैर्यशील मानेंनी प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे. त्यामुळं खासदार इथून तुमची काय तोंड बघण्यात काय अर्थ नसतो, काम होणं महत्वाचं असतं. त्यामुळे धैर्यशील मानेंनी खासदार पदाचं चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि त्याचं त्यांना यश मिळालेलं आहे. पण त्यांना असं बोललं जातं की त्यांनी आवाजासवा रक्कम सांगून मी एवढा निधी आणला, सर्वात जास्त निधी आणला असं बोललं गेलं, पण काम कुठे दिसत नाही अशी जनता म्हणते. लिखित स्वरूपाचं काम आहे. आता अंतर्गत पाईपलाईन योजना आहेत, प्रत्येक गावात अंतर्गत पाईपलाईन योजना चालू आहेत, रस्ते चालू आहेत, किती मोठं कामं चालू आहेत. आपल्या वाटेगावमध्ये बघायला गेलं तर अंतर्गत पाईपलाईन आहे, स्टेज आहेत, बरेचसे आनंद रस्ते आहेत, असे बरेचसे म्हणजे सांगता येणार नाही मला, ते लिखित स्वरूपात आहेत सर्व, पण आहे बऱ्यापैकी चांगला निधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग आता येणाऱ्या काळामध्ये आपला संकल्पना काय आहे की वाटेगावमध्ये असू दे वाया तालुक्यात कसल्या पद्धतीची कामं येणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीची कामं येऊ शकतात का? वाटेगावमधील तळागाळातल्या नागरिकांना मदत मिळाली पाहिजे अशा पद्धतीचं आपण काम करायचा हेतू आम्ही ठेवलेला आहे आणि पक्षाचाही तोच हेतू आहे. तर हे होते भाजप पक्षाचे सर्व पदाधिकारी. यांनी त्यांच्या पद्धतीने सांगितलं की कशा पद्धतीने भाजप कुठल्या विचारावर चालतं आणि कशा पद्धतीने ते इथून पुढे कामं करणार आहेत. आणि नरेंद्र मोदी साहेबांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यामुळे त्यांनी आनंद उत्सव साजरा केला आहे. एवढं मला शीतल कुमार शेट्टी, वाटेगाव. भारतीय जनता पार्टीचा